अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। गणपती पहिला गणपती आहा, गणपती पहिला गणपती आहा, मोर गावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर। नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, गणपती बाप्पा जवळ येते, आपल्याला कसं डेकोरेशनची सगळी घाई चालूच आहे, आपल्याला कसं कधी वेळ नसतो, त्यासाठी ना रेडीमेड आज मखर दाखवणार आहे तुम्हाला, तेही कुठे आपल्या दादर वेस्टला बनमाई हॉल येथे सुंदर असं प्रदर्शन भरलेलं आहे। इथे तुम्हाला अगदी 1200 ते 25,000 पर्यंत मखर आहे। तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला पण दाखवावं काय काय आहे व्हरायटी मखरमध्ये, ते आज तुम्हाला दाखवणार आहे। हरदेव आर्ट्स करून आहे, यांचं वेगवेगळ्या टाईपचे मखर आहेत इथे, अगदी 1200 पासून स्टार्ट आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळं काय काय आहे मखरमध्ये। सारख्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलला। तर मग चला मंडळी, आपण बघूया हरदेव आर्ट्समध्ये काय काय मखरमध्ये पॅटर्न आहेत। आई हॉल येथील हरदेव आर्ट्समध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते। छान छान असे मला मखर दिसतात आहेत। तर इथे ना मला समजलं की 1200 पासून स्टार्ट आहे ते 25,000 पर्यंत इथे मखर आहेत। आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहेत ते। स्टार्टिंगला सुरुवात बघा, छान छान असे मखर आहेत आणि प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे। आणि हे बघा, मी तुम्हाला प्राइस लिहिलेली दाखवते, हे बघा। आणि पूर्ण मस्त असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मखर बनवलेले आहेत, हे बघा सुंदर असे। आणि बघा, हे ना मला एक सुंदर असं लेटेस्ट मखर दिसतंय। आणि हे बघा, हे मस्त असं बॅकड्रॉपला मस्त असे बघा पाण्याचं असं त्या लोकांनी लाईट्स वगैरे केलेली आहे। 15,000चं आहे हे मखर, हे बघा। आणि पूर्ण असे डायमंड मोती आणि वर्क केलेलं आहे, हे बघा। आणि हे एक वेगळं शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये आहे, बघा असं, म्हणजे त्यांनी फ्रेम बनवलेली आहे। आणि इथे ना बाजूला स्तंभ पण आहे, बघा लाईटचा। आपण अजून आता पुढे बघणार आहोत काय काय आहेत ते। असे छोटे छोटे मखर आहेत, हे बघा हे बघा, छोटे छोटे असे मखर आहेत, हे बघा सुंदर असे। आणि पाठी पण बघा फ्लावर मध्ये बॅकड्रॉप केलेला आहे, छान असा बघा। आणि पूर्ण कार्डबोर्ड मध्ये बनवलेले आहेत छान छान असे मखर। आणि तुम्हाला जसं छोटंसं मखर पाहिजे असेल ना, बघा छोटंसं पण आहे, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत, म्हणजे थीम केलेली आहे त्या लोकांनी वेगवेगळी अशी मखरांमध्ये। आणि मोठे मोठे मखर ते त्यांचं प्राइसिंग वगैरे पण तसंच आहे, हे बघा। हे पण एक सुंदर आहे, मिरर टाईप मध्ये केलेलं आहे। पुढे आपण बघूया, मोठा असा आहे मखर, हे पण एक मस्त असं सरस्वती आसन टाईप मध्ये दाखवलेलं आहे थीम। आणि प्राइसिंग बघा प्रत्येकाची दिलेली आहे, गणपतीमध्ये आहे। आणि बघा, हे पुढे तुम्हाला स्वामींचं आसन आहे आणि अशी प्रतिमा दिलेली आहे पाठी बॅकड्रॉपला। हे पण असं तुम्हाला हे आहे, किल्ल्याचं आसन आहे सुंदर असं। प्राइस ही 6,000 अशी वेगवेगळी आहे प्राइस प्रत्येकाची।
लाईटवाला ते बघा तिकडे लावा या. आपण वरती थोडं आलेलो आहोत. इथे पण सुंदर सुंदर असे मखर दिसत आहेत मला. हे बघा, यांचं 5000 अशी प्राईस आहे. खाली आहेत ते, हे बघा. आणि वरती जरा मोठे साईज आहे ते 8 ते 10 हजाराच्या रेंजमध्ये आहे. वेगवेगळे असे. हे बघा, अजून तुम्हाला मकर दिसतात आहेत. हे बघा, वेगवेगळे सुंदर असे आतमध्ये मकर आहेत. हे पण मोरामध्ये बघा सुंदर असं हे केलेलं आहे. मोराच्या ह्याच्यात वराडा करून आहे थीम त्याची. 9000 अशी प्राइस आहे. हे बघा, हे पुढे ना आसन आहेत. हे बघा, हे मोठे मोठे असे आसन आहेत. छान असे आसन आहेत. हे बघा, ह्याला पाठी बॅकला मिरर वगैरेचं पण मला थीम दिलेली आहे. बघा, हा एक पण एक सुंदर असं आसन आहे गणपती बाप्पांसाठी. पुढे ना मंडळी अष्टविनायकाचं तुम्हाला थीम दिलेली आहे पूर्ण अशी. अष्टविनायकाची वेगवेगळ्या थीममध्ये आहे. तुम्ही घेऊ तसं आहे वेगवेगळं. आणि प्रत्येकाची साईज हाईट ही वेगवेगळी असणार. आणि हे बघा, हे असं एक वेगळे तुम्हाला दिसतंय. मगाशी दाखवलं ना स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं आहे. आसन टाईपच आहे हे. आणि आपण ना इथे येऊन ना प्रत्येक मूर्तीचं तुम्ही आपल्या हाईट, मूर्तीच्या हाईटप्रमाणे तुम्ही मखर घेऊ शकता. आणि हे बघा, हे सुंदर असतं अष्टविनायकाचं हे केलेलं आहे थीम. आणि त्याला तुम्ही बघू शकता अशी फ्रेम दिलेली आहे शंकराची. हे अजून असे थीम केलेले आहेत वेगवेगळे. आणि हे टेम्पल आहेत, म्हणजे प्राचीन टेम्पल बोलतो ना तशामध्ये आहेत. वेगवेगळे प्राचीन टेम्पलमध्ये त्याचं हे बघा थीम बघा वेगवेगळी आहे. हे बघा, छोट्या साईज, मीडियम साईज मध्ये आहे. बघा, हे मिरर मध्ये मी तुम्हाला दाखवते छान असे. आणि पूर्ण असं आपल्याला टेम्पलचं इथे थीम केलेली आहे. हे बघा, 15000 असं प्राइस आहे. आणि पद्मावती मंदिरचं त्या लोकांनी म्हणजे थीम केलेली आहे ती. हे बघा, आणि हे बघा, हे एक सुंदर दाखवते तुम्हाला. आतमध्ये तुम्हाला मंदिरच्या टेम्पल सारखं आहे. आणि ही प्राइस ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार. आणि आपले गणपती वाईज आपण म्हणजे हे करू शकतो, घेऊ शकतो मखर. महल टाईप आहे, शीश महल. पुढे बघा, तुम्हाला मोराच्या पिसामध्ये दाखवते मस्तपैकी असं थीम केलेलं. पुढे बघा, छान आसन आहे. न्यू रेड आसन. वेगवेगळे आसन आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. फोटो फ्रेम टाईपमध्ये आसन आहे हे. बघा, फोटो फ्रेममध्ये आसन आहे हे. पुढे दीपमाळ मंदिर, म्हणजे दीपमाळ आपण बोलतो ना त्याचं असं डेकोरेट केलेलं आहे. बघा, छान असं. 12000 अशी प्राइस दाखवलेली आहे. प्राइस वगैरे हे लोक कमी करतात. तुम्ही इथे येऊन जर बघितलात ना तर प्राइस वगैरे थोडीफार कमी होणार.
आणि मंडळी तुम्हाला असे छान छान जर घ्यायचे असतील ना मखर, वनमाळी हॉल दादरला बिल्डर्स गल्ली आहे त्या साईडलाच वनमाळी हॉल आहे ना, इथेच हे प्रदर्शन भरलेलं आहे. हे बघा चलो. आणि खूप छान छान असे मखर आहे त्यांच्याकडे. हे बघा मंडळी, हे ना असं शिव करून आहे, मिररमध्येच वर्क केलेलं आहे. आणि हे बघा फ्लावरमध्ये मी दाखवते तुम्हाला. हे बघा छान असे सूर्यफुलाचे फ्लावर्स आहेत. असं आपण गणपती बाप्पा इथे हे करू शकतो, विराजमान करू शकतो. बालाजी मंदिर वेगवेगळ्या टाईपमध्ये मखर आहेत. हे बघा तुम्हाला असे सुंदर सुंदर जर तुम्हाला मखर घ्यायचे असतील आणि आपला गणपती बाप्पा छान अशा मखरमध्ये विराजमान करायचं असेल ना, ते दादरला तुम्ही आलात ना वनमाळी हॉलला, इथे सुंदर तुम्हाला मस्त तुम्हाला दाखवत आहेत. हे बघा छान असे तुम्हाला मखर इथे आहेत आणि अगदी 1200च्या रेंजपासून आहेत. प्रत्येकाची प्राईज ही वेगवेगळी आहे, तुम्ही घेऊ तसं प्राईज आहे. हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता. हे बघा वेगवेगळ्या थीममध्ये आहेत गणपती बाप्पांचे मखर. हे बघा आणि साईज ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे, तुम्ही घेणार त्या साईजवर आहेत. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे बघा प्रत्येक थीम ही वेगवेगळी आहे. तुम्हाला हे वॉटर ह्याच्यामध्ये आहे. हे बघा वॉटरफॉल करून आहे नंदीच्या ह्याच्यात. आणि हे लायन वॉटर आहे. आणि हे बघा हे पण असं एक आसन आहे पूर्ण असं. आपण आता गणपती मखर बघितले आणि गणपती काही डेकोरेशन तुम्हाला करायचे असतील ना, ते बघा फ्लावर्स वगैरे पण यांच्याकडे इथे डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल फ्लावर्स अवेलेबल आहेत. आणि वनमाळी हॉलला आहे 24 ऑगस्टपर्यंत ह्यांचा इथे प्रदर्शन भरलेलं आहे. आणि इथे बघा तुम्ही डेकोरेट बघू शकता, इथे असं कमळामध्ये वगैरे पण डेकोरेटिव्ह दाखवलेलं आहे. तर आपल्याकडे प्राइसिंग वगैरे काय आहे ह्याच्यामध्ये? 700 रुपये जोडी. ओके. आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्याकडे कमीत कमी? स्टार्टिंग 250 रुपये जोड़ी. ओके 250 रुपये जोडीपासून आहे. आणि किती फीट आहे? 4 फीट का है, 5 फीट का भी है. ओके 4 फीटापासून स्टार्ट आहे. वेगवेगळे असे तुम्हाला फ्लावर्स बघायला मिळतील. आणि हे ना असे तुम्हाला बॅकड्रॉपसाठी जे फ्लावर्स असतात ना तेही आहेत. हे बघा वेगवेगळे इथे. तर तुम्ही नक्की ह्या हॉलला या आणि व्हिजिट करा. आणि छान छान तुम्हाला जर खरेदी करायची असेल मखरची, 1200 पासून स्टार्ट आहे, छोट्यापासून वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे. हे बघा पूर्ण वनमाळी हॉलला दादर वेस्टला आहे. म्हणजे कसं वाटले मखर तुम्हाला? आणि असे सुंदर सुंदर आपले गणपती बाप्पा आपल्याला सजवायचे असतील आणि छान असे मखर घ्यायचे असतील ना, तुम्ही दादरला आलात ना, दादरला वनमाळी हॉल बिल्डर्स गल्लीच्या इथे वनमाळी हॉल आहे. कोणालाही विचारलं कोणीही सांगेल. इथे तुम्हाला ग्राउंडलाच आहे, हे हरदेव आर्ट्स करून आहे. आणि इथे भरपूर प्रकारचे तुम्हाला मखर बघायला मिळतील. तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्यावर्षी नवीन नवीन जे पॅटर्न आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. नक्की ते एकदा व्हिजिट करा. आणि अगदी 1200 रुपयापासून आहे. आणि त्यावेळी तुम्हाला 10 वाजेपर्यंत हे ओपन असतं. म्हणजे लास्ट आपले जे गणपती इथे आहेत ना तोपर्यंत त्यांचं इथे प्रदर्शन आहे. आणि हरदेव आर्ट्स करून आहे. आणि म्हणजे ऑनलाईन वगैरे नाही आहे, तुम्हाला इथे येऊन खरेदी करावी लागेल. तुम्हाला स्वतः येऊन इथे खरेदी करावी लागेल. दादरला हरदेव आर्ट्समध्ये वनमाळी हॉलला तुम्हाला 26 ऑगस्टपर्यंत 30 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर वेस्टला आला तर तुम्ही कोणालाही विचारा वनमाळी हॉल वगैरे कुठे आहे. त्यांच्या इथे छान छान असे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना, या हॉलला येऊन नक्की व्हिजिट करा. आणि बघू पण शकता तुम्ही छान छान असे कलेक्शन इथे आहेत मखरमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकन ते दीपाली या यूट्यूब चॅनल. तर चला मंडळी आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. बाय मंडळी.